नमस्कार. राजकारणात ना काही मतदारसंघ म्हणजे जणू काही अभेद्य किल्ले बनून जातात. आज आपण महाराष्ट्रातल्या अशाच एका मतदारसंघाच्या बल्लारपूरच्या अंतरंगात जाणार आहोत, जिथे अनेक वर्षांपासून एकाच पक्षाचं राज्य आहे. हा किल्ला कसा बनला, त्याच्या भिंती किती मजबूत आहेत आणि त्या भेदता येतात का, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर बल्लारपूर हे नक्की आहे कुठे? महाराष्ट्राच्या पूर्वेला चंद्रपूर जिल्ह्यात हा मतदारसंघ येतो. पण हा फक्त एक मतदारसंघ नाहीये. विदर्भाच्या औद्योगिक आणि राजकीय पटलावरचं हे एक महत्त्वाचं केंद्र आहे आणि म्हणूनच इथल्या राजकारणाला एक वेगळंच महत्त्व आहे. आकडा आहे 4. हो, 4 वेळा. इथले विद्यमान आमदार सलग 4 निवडणुका जिंकल्या आहेत. 2009, 2014, 2019 आणि आता 2024 सुद्धा. हा एकच आकडा आपल्याला या मतदारसंघातल्या राजकीय ताकदीची कल्पना देण्यासाठी पुरेसा आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये बल्लारपूरच्या राजकारणाचा आढावा घेऊ. आधी या किल्ल्याची रचना समजून घेऊ, मग तिथल्या लोकांच्या समस्या ऐकू, मतदारांचं मन ओळखू आणि शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारावर विजयाचा मार्ग कसा असू शकतो याचा आराखडा पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. बल्लारपूर एका किल्ल्याची रचना. इथे आपण त्या आकडेवारीवर नजर टाकूया जी भाजपच्या या मतदारसंघावरच्या वर्चस्वाची कहाणी सांगते. हे आकडे बघा. हे भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी आहे. 2009 पासून पाहिलं तर मतांची टक्केवारी जवळपास स्थिर आहे. हो, 2019 मध्ये थोडा फरक पडला होता, पण 2024 मध्ये पुन्हा त्यांनी आपली पकड मजबूत केली. यावरूनच कळतं की त्यांची मुळं किती खोलवर रुजली आहेत. आता बघूया अगदी ताज्या निवडणुकीचे आकडे 2024चे. भाजप आणि काँग्रेसमध्ये तब्बल 12% अंतर आहे. आता राजकारणात 12% म्हणजे खूप खूप मोठा फरक असतो. हेच अंतर कमी करणं हे कोणत्याही विरोधी पक्षासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि हाच या किल्ल्याचा पाया आहे. आणि ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथलं मतदान बघा कायम 62 ते 64% आसपासच राहतं. याचा अर्थ एक मोठा मतदार वर्ग आहे जे न चुकता मतदान करतात आणि त्यांची मतं पक्की आहेत. पण याचा अर्थ असा होतो का की ते कधीच बदलणार नाहीत? नाही, कारण आकड्यांच्या पलीकडे लोकांचे खरे प्रश्न असतात आणि माहितीच्या आधारे आपलं मत बनवणं आणि ते जबाबदारीने व्यक्त करणं हा तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. कारण कोणतीही निवडणूक फक्त आकड्यांवर नाही, ती जमिनीवर, लोकांच्या प्रश्नांवर जिंकली जाते. तर मग आता वळूया बल्लारपूरच्या जमिनीवरच्या वास्तवाकडे, लोकांच्या समस्यांकडे. आणि इथली सगळ्यात मोठी, सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे पेपर मिल बंद होण्याचा धोका, ज्यामुळे तब्बल 10,000 नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. आणि फक्त एवढंच नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहेच. कापूस, धान पिकवणारे शेतकरी अडचणीत आहेत आणि जंगलतोडीमुळे तर पर्यावरणाचा आणि तिथल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. हे फक्त आकडे नाहीत, लक्षात घ्या. 10,000 नोकऱ्या म्हणजे 10,000 कुटुंब. त्यांचं आयुष्य, त्यांचं भविष्य, सगळं काही पणाला लागलंय. हे फक्त एक आर्थिक संकट नाहीये, तर हे एका संपूर्ण समाजाच्या अस्तित्वावर आलेलं संकट आहे. आता लोकांच्या समस्यांपासून आपण थेट लोकांकडे जाऊया. म्हणजे इथले मतदार नक्की आहेत तरी कसे, त्यांची सामाजिक रचना कशी आहे हे समजून घेऊया. हे आकडे बघा, खूप महत्त्वाचे आहेत. अनुसूचित जाती, जमाती आणि नवबौद्ध समाज या सगळ्यांची मिळून लोकसंख्या खूप मोठी आहे. जर हे सगळे समुदाय एकत्र आले तर निवडणुकीचं चित्र पालटण्याची ताकद त्यांच्यात आहे, पण त्यासाठी त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावे लागतील. आणि फक्त लोकसंख्याच नाही, तर काही सामाजिक घटकही राजकारणावर परिणाम करतात. तरुणांमधली बेरोजगारी, जंगलतोडीमुळे आदिवासी समाजात असलेला राग, प्रदूषण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट. आता हे फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर राजकीय मतं घडवणारं, प्रचार करणारं एक शक्तिशाली हत्यार बनलंय. बरं, आत्तापर्यंत आपण परिस्थिती काय आहे हे पाहिलं, तिचं विश्लेषण केलं. आता प्रश्न हा आहे की ह्या परिस्थितीला आव्हान देण्यासाठी एखादी योजना, एखादा आराखडा असू शकतो का? यासाठी एक आराखडा आहे, ज्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणूया. म्हणजे काय? तर 4 वेगवेगळ्या बाजूंनी, 4 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून रणनीतीची तपासणी करणं. तर मग या सिद्धांतानुसार विरोधी पक्षाची सध्याची स्थिती काय आहे? निवडणुकीची तयारी कमी आहे, संघटनात्मक ताकद तीही कमी आहे, संसाधने म्हणजे पैसा आणि इतर गोष्टी त्याही कमी आहेत. पण एक जागा आहे जिथे संधी आहे, ती म्हणजे प्रचार किंवा नॅरेटिव्ह. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या इतक्या खऱ्या आणि मोठ्या आहेत की त्यावर एक प्रभावी प्रचार उभा राहू शकतो. आणि इथेच सगळ्यात जास्त काम करण्याची गरज आहे. एका चांगल्या रणनीतीमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. हे बघा, निवडणुकीच्या 90 दिवस आधीपासून
म्हणजे उमेदवार जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्याचं नियोजन कसं करता येतं, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास महत्त्वाचा असतो. आणि आजच्या युगात कमी पैशात जास्त लोकांपर्यंत कसं पोचायचं हे ही स्लाइड उत्तम प्रकारे दाखवते. सेव्ह बालारपूर जॉबसारखी हॅशटॅग मोहीम, ज्या कामगारांवर परिणाम झालाय त्यांचे छोटे व्हिडिओज, व्हॉट्सॲप, SMS आणि अगदी स्थानिक FM रेडिओचा वापर, या सगळ्या गोष्टी खूप प्रभावी ठरू शकतात. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. जी काही माहिती आपण पाहिली, जी रणनीती आपण समजून घेतली, त्या सगळ्याला एकत्र करून विजयाचा मार्ग कसा दिसू शकतो ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर चित्र असं आहे. एका बाजूला आहे सत्ताधारी पक्ष, ज्यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे, मोठी संघटना आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आव्हान देणारा पक्ष, ज्यांच्या उमेदवाराची औद्योगिक पार्श्वभूमी आहे आणि ते नोकरी आणि न्याय हा लोकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा उचलू शकतात. आणि या सगळ्या विश्लेषणाचा सार काय, तर तो या एका वाक्यात आहे. जर ही निवडणूक जिंकायची असेल तर बचाव बल्लारपूर मिल या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक मुद्द्याला निवडणुकीचा केंद्रबिंदू बनवावा लागेल. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचं मत, त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. लोकांपर्यंत पोचताना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं आणि त्यांची संमती घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडणं हेच खरं जबाबदार राजकारण आहे. आणि शेवटी हा एक मोठा प्रश्न उरतो, जो फक्त बल्लारपूरपुरता नाहीये, की एखाद्या ठिकाणी जिथे एकाच पक्षाची सत्ता खोलवर रुजलेली आहे, तिथे केवळ एक उत्तम माहितीवर आधारलेली रणनीती खरंच एक नवीन जनादेश मिळू शकते का? यावर नक्कीच विचार करायला हवा.